नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी किंवा वाढदिवशी ज्या ज्या घटना घडल्या, अचानक त्यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा सहपरिवार मित्रपरिवार घेऊन त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेले, किंवा भाजपच्याही काही लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उलट उबाठा शिवसेना आणि काँग्रेसचे नेते हे शरद पवारांपासून फटकून वागले, अलिप्त वागले, वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर एक विषय थोडासा डोकं वर काढून मागे पडला. तो विषय म्हणजे एवढ्या सगळ्या प्रचंड बहुमतानंतर सुद्धा परत एकदा महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटसची तयारी भाजप करते. शरद पवारांचा पक्ष फोडण्याची तयारी चालू आहे. शरद पवारांच्या पक्षातले जे लोकसभेचे 8 खासदार निवडून आलेत, त्यातल्या काही लोकांना फोडायचं, किंवा जे काही विधानसभेतले 10 आमदार आहेत त्यांच्यातल्या काही लोकांना फोडायचं, अशा चर्चेने डोकं वर काढलं होतं. पण ती चर्चा पुढे चालली नाही, कारण परत महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा इतकी जोरात चालू होती, किंवा त्याला परत परत फोडणीत घातलं जात होतं की महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष फोडण्यासाठी किंवा गट फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस हा विषय आपोआप मागे पडला. पण म्हणून तो विषय संपला का, किंवा तो विषय नव्हताच का, याचाही विचार केला पाहिजे. तो विषय होता हे अगत्याने सांगितलं पाहिजे. आणि तो विषय होता म्हणजे असं की काँग्रेस वगळता शिवसेना आणि शरद पवारांचा गट या दोन पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कमालीची चलबिचल आहे. सतत सत्तेसाठी हपापलेले नेते ज्या पक्षाकडे असतात, त्या पक्षाला आणि त्याच्या अनुयायांना सत्तेशिवाय जगता येत नाही. जलबिन मछली म्हणतात, पाण्याच्या बाहेर पडलेला मासा जसा सत्तेशिवाय फडफडत राहतो, पाण्याशिवाय फडफडत राहतो, काहीशी तशीच अवस्था पटोले यांचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची उबाटा शिवसेना यांचा आहे. शरद पवारांची गोष्ट वेगळी. शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या अनुयायांना माहिती आहे की आपल्याला सत्तेत बसायची वेळ असो किंवा सत्तेच्या बाहेर बसायची वेळ असो, आपले साहेब पावसात भिजतील किंवा उन्हात छत्रीशिवाय उभे राहतील आणि कुठून ना कुठून सत्तेची चूल परत पेटवतील, आणि सत्तेच्या बाहेर बसायला लागलं तरी सत्ते वाचून आपली कामं अडणार नाही, याची पवारांच्या अनुयायांना खात्री असते. आणि इथेच मोठा फरक पडतो. म्हणजे म्हणूनच महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पक्षात फूट पाडण्याची अजिबात गरज नाही ना. अगदी अजितदादांना 2.5 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी फोडलं तेव्हाही त्याची गरज नव्हती. अनेकांना तोच प्रश्न पडलेला आहे की शिंदे फडणवीस मिळून निर्विवाद बहुमताचं सरकार महाराष्ट्रात होतं, तर मग शरद पवारांचा पक्ष कशाला फोडायचा, असं अनेकांना सतत पडलेला प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर सोपं आहे. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडायचा नव्हता, पण शरद पवारांनाच तो फोडायचा होता. कारण शरद पवारांना आपले अनुयायी सत्तेशिवाय एकत्र राखता येत नाहीत. त्यामुळे भले आपल्या नावाने 4-5 शिव्या देतील, पण जाऊन सत्तेत बसतील अशी व्यवस्था पवारांना हवी असते. आणि आता सुद्धा परिस्थिती वेगळी नाहीये. आता सुद्धा शरद पवारांचा पक्ष फोडण्यासाठी भाजपला फार मोठे प्रयत्न करावे लागणार नाही, आणि त्याची गरज पण नाहीये. हा, पण एक गोष्ट आहे की शरद पवारांचा पक्ष फोडायचा नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर भाजपची नजर नाही असं कोणी म्हणू शकत नाही. पण त्यासाठी भारतीय जनता पक्ष, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस काही विशेष प्रयत्न करतील असं मला वाटत नाही. आज एक गोष्ट झाली आहे की लोकसभेत सर्वात छोटा पक्ष ठरलेला
शिवसेना उभाटा हा विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा महाविकास आघाडीतला घटक पक्ष झालेला आहे. त्याच्याकडे 20 आमदार आहेत. आणि मी एक तो विषय केला की आता उभाठा किंवा शरद पवार गट फोडायचा तर त्यासाठी मोठी कायदेशीर लढाई करायची गरज नाहीये. अगदी कायद्याच्या चाकोरीत बसून सुद्धा त्यांचे पक्ष फाटाफोड घडवून आणता येईल. कारण 10व परिशिष्ट जे घटनेमध्ये आहे, ज्याच्यात पक्षांतर विरोधी कायदा समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्याची तरतूद अशी आहे की 2/3 आमदार किंवा खासदार एका पक्षाचे बाहेर पडले आणि दुसऱ्या कुठच्या पक्षात विलीन झाले तर त्याला कुठलंही कायदेशीर आक्षेप घेता येत नाही. अपात्रतेचा विषय लागूच होत नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या 20 पैकी 14 आमदार जर वेगळे झाले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याच्यावर ना निवडणूक आयोगाकडे जाता येईल ना सुप्रीम कोर्टात जाता येईल. कारण 2/3 लोक हे सहजगत्या भाजप नव्हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सहभागी होऊ शकतात, विलीन होऊ शकतात. गट बनवायचा, विलीन व्हायचं, काम संपलं. सभापतींनी मान्यता दिली विधानसभेच्या की विषय संपला, त्याच्यावर अपील करता येत नाही. तीच गोष्ट शरद पवारांच्या 10 आमदारांना लागू होते. 10 पैकी 7 आमदार जर वेगळे झाले आणि अजितदादांच्या पक्षात त्यांनी विलीन व्हायचं ठरवलं, कायदेशीर तरतूद आहे, उपलब्ध आहे. किंवा 8 लोकसभेचे खासदार आहेत, त्यामध्ये अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई वगळल्या तर 6 लोकांनी वेगळं व्हायचं ठरवलं तर आरामात ते अजितदादांच्या पक्षात सहभागी होऊ शकतात आणि अजितदादांचा पक्ष हा 7 खासदारांचा लोकसभेतला पक्ष होऊ शकतो. आणि म्हणून ऑपरेशन लोटस करून शरद पवारांचा किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्याची गरज नाहीये. या दोनही नेत्यांनी अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि आपल्या सवंगड्यांना जी सत्तेची चटक लावलेली आहे, किंबहुना सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ती गोष्ट जुगारात बाजी लावावी तशी बाजी लावून टाकायचं जे बाळकडू उद्धव ठाकरेंनी पाजलेलं आहे, त्यामुळे सत्ता येण्याची शक्यता पुढची 5 वर्ष नाही असं चित्र जेव्हा तयार होतं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आणि गटामध्ये चलबिचल सुरू झाली तर नवल नाही. चलबिचल सुरू झाली तर नवल नाही. पण करायचं काय? कुठच्याही बाजूने उद्धव ठाकरे आता त्यांच्या 20 आमदारांना किंवा जे काय 8-9 खासदार आहेत त्यांना सत्तेच्या जवळ घेऊन जाऊ शकणार नाहीये. आणि म्हणून ही चलबिचल आहे. आता ती चलबिचल संपुष्टात आणायची असेल तर त्यांना आतून पुढाकार घ्यावा लागेल. जसा एकनाथ शिंदे यांनी जे काय बंड पुकारलं तर त्यांनी आपल्या परीने पक्षामध्ये 2/3 पेक्षा अधिक आमदार गोळा केलेले होते आणि एकदा ते आमदार मुंबईतून निघून पार गुवाहाटीपर्यंत जायला तयार झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 12-13 खासदारांनी सुद्धा ते धाडस केलं होतं आणि त्यांनी वेगळी चूल मांडली. आता सुद्धा नेमकी तीच अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. मला ज्या बातम्या मिळाल्या त्याप्रमाणे भाजपच्या संपर्कात आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाठा पक्षातले अनेक लोक आहेत. पण शेवटी लोकशाही हा आकड्यांचा खेळ असतो आणि त्यामुळे उभाठा शिवसेनेकडे जे काही खासदार आहेत, जे काही आमदार आहेत, त्यातल्या किती टक्के लोकांना वेगळं व्हायचंय याला महत्व आणि प्राधान्य असतं. एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 बंडाचा झेंडा उभारला, पण तत्पूर्वी त्यांनी 56 आमदारापैकी 2/3 आकडा आपल्या बरोबर असेल याची काळजी घेतली होती. त्यासाठी कायदेशीर सल्लागार वापरलेले होते. म्हणूनच वेगळ्या पक्षात विलीन न होता अख्खाच्या अख्खा पक्ष आपल्या पंजाखाली आणणं, आपल्या छायेत आणणं यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते आणि भाजपने सुद्धा
त्यांना अशा प्रकारे मदत केली की त्यांना आपल्या पक्षात विलीन करून घेण्यापेक्षा सगळा पक्षच एकनाथ शिंदेच्या हवाली केला. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. फार कायदेशीर कटकटी झाल्या नसत्या, ते 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरळ आले असते, भाजपमध्ये विलीन झाले असते, तर संख्याबळ हे 150च्या पुढे गेलं असतं आणि युतीचं नव्हे तर थेट भाजपचं सरकार झालं असतं. पण राजकारण जे चालतं हे नुसतं सत्ता मिळवण्यासाठी नसतं, समोरच्यांचं खच्चीकरण करण्यासाठी सुद्धा असतं. आणि म्हणून इथे उद्धव ठाकरे यांचं राजकारण खच्ची करणं आणि शरद पवारांना एक जबरदस्त शह देणं हा सुद्धा त्यामागचा हेतू होता. असो, आजची परिस्थिती अशी आहे की या सगळ्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी आपल्या सहकाऱ्यांना सत्तेची चटक लावलेली आहे, त्यानंतर त्यांच्या पक्षातले 9 खासदार आणि विधानसभेतले 20 आमदार यांना एकत्र ठेवणं त्यांना अवघड आहे. सत्तेशिवाय एकत्र ठेवणं अवघड आहे. आणि त्याच्या ज्या चलबिचल अंतर्गत चालू आहे त्याची सुगावा इतरांना लागलेला आहे. आणि म्हणून भाजप सारखा पक्ष त्यांना स्पष्टपणे सांगतोय, आमच्या पक्षात विलीन व्हायची गरज नाहीये. पण जोपर्यंत संख्याबळ जमत नाही तोपर्यंत घाई करू नका, घाई करू नका, संख्याबळ जमवा. आणि तुम्हाला अजितदादांच्या किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षात जाता येईल. आणि अशा रीतीने ज्या काय जमवाजमव उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेमध्ये प्रामुख्याने आमदारांमध्ये चालू आहे, त्याविषयी मला मिळालेली माहिती अशी आहे की मुंबईतले 5 उद्धव ठाकरे यांचे आमदार हे सत्तेसाठी वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत. पण ज्या प्रकारच्या गणिताकडे भाजप आणि भाजपचे कायदेशीर सल्लागार बघतायत, त्यांनी स्पष्टपणे या लोकांना बजावलेलं आहे की तुमचा आकडा 14 होईपर्यंत आम्ही तुम्हाला उघडपणे कुठलीही मदत करणार नाही, कुठलीही मदत करणार नाही. अर्थात 14 आमदार जमलात तुम्ही तर ते 14 आमदार हे सहजगत्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होऊ शकतात आणि शिंदे यांचा विधानसभेतला आकडा 71 पर्यंत जाऊ शकतो. पण तो 14 आमदारांचा उभाठातला आकडा जमवण्यासाठी भाजप प्रयत्न करणार नाही. तुम्हालाच एकमेकांशी संवाद साधून आणि एकमेकांशी बातचीत करून एकमेकांना विश्वासात घेऊन तुम्हाला 14 आमदारांचा गट तयार करावा लागेल. आणि तो गट तयार झाल्यानंतर कायदेशीररित्या जी तुम्हाला मदत लागेल ती भाजप जरूर करेल. मला कळलेला आकडा मी सांगितलं ना, मुंबईत जे उभाठाचे 10 आमदार आहेत, त्या 10 आमदारापैकी 5 आमदारांमध्ये कमालीची चलबिचल आहे. आणि महाराष्ट्रात उर्वरित जे 10 आमदार आहेत त्यापैकी 6 आमदार हे सुद्धा एकनाथ शिंदे बरोबर जायला तयार आहेत. त्यामुळे आकडा 20 पैकी 11 असा झालेला आहे. उभाठा शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 11 आमदार आत्ता सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जायला तयार आहेत. पण तेवढा आकडा हा कायदेशीर कचाड्यातून सोडवणूक करणारा नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन कमळ हे जे काही शब्द वापरले जातात त्या मूर्खांना याचा अंदाज नाहीये की ऑपरेशन लोटसच्या पलीकडचा हा टप्पा आहे. जे तुमच्या मध्य प्रदेशमध्ये किंवा कर्नाटकात केलं भाजपने, काय केलं, एक एक 2-2 आमदार काँग्रेसचे फोडले. त्या आमदारांनी आपल्या पदाचे म्हणजे आमदारकीचे राजीनामे दिले आणि परत एकदा विधानसभेमध्ये भाजपच्या चिन्हावर ते निवडून आले. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेची एकूण संख्या घटते आणि ती घटल्यानंतर काठावर असलेला मोठा पक्ष सुद्धा बहुमतात दिसायला लागतो. कर्नाटकमध्ये भाजपला 4-5 आमदारांची संख्या कमी होती, तिथे 10-12 आमदारांनी काँग्रेसच्या आपल्या पदांचे राजीनामे दिले
आणि त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ खाली आल्यानंतर अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला राजीनामा द्यावा लागला आणि येदियुरप्पा सरकार आलं. किंवा काहीसा तोच प्रकार हा कमलनाथच्या बाबतीत मध्य प्रदेशात झाला. आमदार विधानसभेची संख्या घटली आणि दोन्हीकडे सरकार बदललं गेलं. त्याला जर ऑपरेशन कमळ म्हणायचं असेल, ऑपरेशन लोटस म्हणायचं असेल, तर महाराष्ट्रातला जो घटनाक्रम आहे तो ऑपरेशन लोटस मध्ये येत नाही. कारण महाराष्ट्रात अजितदादांचा म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष असो, त्यातले आमदार फोडून भारतीय जनता पक्षाने ते आपल्यात विलीन करून घेतले नाही. ते आमदार आम्हीच शिवसेना आहोत किंवा आम्हीच ओरिजिनल राष्ट्रवादी आहोत असा कोर्ट कचेऱ्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत दावा करत बसले आणि उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या हातातून त्यांचा पक्ष सुद्धा हिसकावून घेतला गेला. हा, त्यांचा पक्ष नव्या नेतृत्वाने जो तयार झाला तो पक्ष भाजपच्या सोबत राहिलाय, निवडणुकीत राहिलाय, महायुतीत राहिलाय, एनडीए मध्ये राहिलाय. पण त्यांचे पक्ष संपवून किंवा आपल्यात गिळंकृत करून भाजपने कर्नाटक किंवा मध्य प्रदेश सारखा उद्योग केला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात जे काय झालं शिंदे आणि अजितदादांच्या बाबतीत, त्याला ऑपरेशन लोटस म्हणणं हा मूर्खपणा आहे. ऑपरेशन लोटस मध्ये दुसऱ्यांचे आमदार राजीनामा देऊन आपल्या पक्षात आणणं किंवा मोठा गट करून आपल्या पक्षात विलीन करून घेणं. महाराष्ट्रात पक्ष फोडले गेले, पण फोडल्यानंतर ते पक्ष अजूनही त्या नाव निशाणीनुसार शिल्लक आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा जो काही प्रादेशिक पक्ष आहे तो महाराष्ट्रात अस्तित्वात आहे आणि घड्याळ या निशाणीवर निवडणुका लढतोय. शिवसेना नावाचा पक्ष नावानिशी आणि निशाणीनिशी शिल्लक आहे आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढलेला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाने सुद्धा या दोनही पक्षांना ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला जो पक्षांतराचा घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमाला ऑपरेशन लोटस म्हणणं चुकीचं आहे. पण आता जे काय होऊ घातलेलं माझ्या कानावर येतंय की उद्धव त्याच्यामध्ये राष्ट्रवादी नाहीये, शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा विचार भाजपत दूर दूरपर्यंत नाहीये, दूरपर्यंत नाही. हा, अजितदादा आणि शरद पवार काका पुतणे मिळून काय खिचडी पकवतायत मला माहिती नाही, पण भाजप राष्ट्रवादीचे खासदार लोकसभेचे आणि आमदार फोडण्याच्या विचारात सुद्धा नाहीये. पण उभाठा शिवसेनेमध्ये आमदार असो किंवा खासदार असो हे फुटून जर एकनाथ शिंदेच्या बरोबर येणार असतील तर त्याला चालना देण्याचं काम मात्र भाजपकडून केलं जातंय. याविषयी माझ्या मनात शंका नाही, कारण माझ्याकडे तशी अगदी विश्वासातली माहिती आलेली आहे. आता त्याची गरज आहे का हा वेगळा विषय. अनेकदा गरज आहे. युक्रेन काय करतं आणि पुतीन काय करतात याचा अमेरिकेला काही कारण नसतं, पण तरीही पुतीन अधिक शक्तिशाली होऊ नये, रशिया अधिक शक्तिशाली होऊ नये म्हणून अमेरिका युक्रेनच्या माध्यमातून उचापती करत असतो. तेव्हा शक्तिशाली पक्ष असतात, शक्तिशाली देश असतात, ते आपल्या परीने आपल्या स्पर्धेत कोणी दुसरा बलशाली होऊ नये यासाठी उचापती करत असतात. आणि म्हणूनच अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे नामोहरम न झालेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना बलशाली होऊ द्यायचं नाही तर आणखीन खच्ची करायचं असे गेम भाजप खेळणारच. आणि त्यापैकी एक गेम किंवा खेळ मला कळलेला जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सत्तेसाठी चलबिचल निर्माण करणं.
ते सगळे एकनाथ शिंदे यांच्याकडेच जातील असं नाही. आणखीन एक याला एक उपकथानक आहे, आणि ते उपकथानक जे आहे ते कधीतरी मी सविस्तर मांडीन. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिलेली मंडळी फुटून उद्याच्या उद्या एकनाथ शिंदे बरोबर जाण्याची शक्यता नसेल, तर त्यांना वेगळं काढून राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी आणण्याचा देखील विचार होऊ शकतो. तो विषय मी वेगळा मांडणार आहे, मुंबई महापालिका निवडणूक. उद्धव ठाकरे यांना जोपर्यंत मुंबई महापालिकेमध्ये संपवलं जात नाही, हरवलं जात नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलेला विषय आहे असं मानता येणार नाही. आणि हे भाजपच्या चाणक्यांना कळतं. आणि म्हणून भाजपचे चाणक्य हे शिवसेनेचे उबाठाचे आमदार फोडण्याचा अजिबात विचार करत नाहीये, पण त्यांच्यामध्ये सत्तेसाठी जी अस्वस्थता आणि चलबिचल निर्माण झालेली आहे त्याचा फायदा उठवून उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना अधिकाधिक वैफल्यग्रस्त कसं करायचं याची खेळी मात्र भाजपकडून व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. किंबहुना एक तुम्हाला यातला धागा देतो. एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे यांच्या पंक्तीत आणून भाजपने बसवलेला आहे. पण अजूनही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वरचढ एकनाथ शिंदे ठरतील इथपर्यंत जेव्हा मजल मारली जाईल तेव्हाच भाजप समाधानी होईल. आणि त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका निसटणं आणि ठाणे जिल्ह्यातल्या महापालिका या एकनाथ शिंदे यांच्या छायेखाली येणं याला महत्व आहे. आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा हे डावपेच कळतात. म्हणून जे सरकार बनले ते लवकरात लवकर या जिल्हा परिषद, तालुका पंचायती, महापालिका निवडणुका होतील तोपर्यंत सुरळीत चालवणं आणि पवार असोत की उद्धव ठाकरे यांना ऑपरेशन कमळ न करताही नामोहरम करणं हे भाजपचं पुढल्या काळातलं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.